मित्रांनो, माणगाव ते मुंबई या तिसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत करतो। आता आहोत आम्ही माणगावच्या बाजारामध्ये। बघा, माणगावचं बाजार आहे आता हे, आणि डेपो आहे पुढे। तिथे आम्ही थांबलो आहे। आमचा ब्लूटूथ स्पीकर जरा खराब झाला आहे, त्याची चार्जिंगची पिन गेली आतमध्ये, त्याचा दाखवायला घेतला आहे। आमच्या साडवांना गाणं पाहिजे, त्यांना झोप येते, नाही तर सकाळी उठले 3 वाजल्यापासून ते अजून गाडी चालवत आहेत। आणि आपल्या रिक्षाची स्पीड आहे 40ची, आणि जुनी गाडी आहे, 4 स्ट्रोक नाही 2 स्ट्रोक आहे, त्याच्यामुळे पळत नाही गाडी। त्यामुळे मुंबईला आम्हाला किती वाजतील काय माहिती नाही रात्री, म्हणून ते स्पीकर दाखवायला नेलं आहे। आता बघूया आता हा होतो काय। या लोकांनी गेल्या वर्षी मे महिन्यात, गेल्या वर्षी ना, यावर्षी मे महिन्यात इथूनच घेतला होता, त्याला दाखवायला नेलं आहे। बघूया त्याच्यानी झाला तर बरंच आहे। चला, डेपोट आपला पुढे आहे। आता आम्ही पोहोचलो इथे इंदापूरला। आपल्या पुढे चालले लालपरी, या लालपरी चालले पुढे आपल्या, नवीन कोरी करकरीत लालपरी। आता इंदापूरचा बाजार लागला आपल्याला इकडे। इंदापूरची पानपट्टी बघा कुठे आहे ती, बघा तिथे। हां हां, लावा इथे, दाबून लावा गाडी जरा साईड, आता पुढे लावा तिकडे। लोकांचा धंदा पाणी आहे। आता मावशी बोलेल बावा मध्येच काय लावली हा, इकडे बघू शकता। इथे आपण इंदापूर बस स्टॉप आहे, एस टी स्टँड। साडू कधीपासून पानपट्टी शोध आहेत, तर आता पानपट्टी मिळाली त्यांना इथे इंदापूरमध्ये। चालले होता मावा घ्यायला, तिकडे आहे, तिकडे भेटेल तुम्हाला। चला, आम्ही निघालो आता इंदापूरमधून, आणि हे बघा काय येतं, मशीन चालली आहे वरून। मला नाही थंडा पीत, मी नाही, मला आवडतच नाही थंडा। थंडा मला आवडतच नाही। साडवाला परत इंदापूरमध्ये चहा घ्यायला चालले 12-1 वाजता, 1 वाजता चहा पित आहेत तिथे। कोणाला काय नको, आमच्याकडे भरपूर आहे।
आपली कोकण रेल थांबलेली आहे मला स्टेशनला. कोलाडच्या ब्रिजचं काम पण चालू आहे अजून. ते पण मला वाटतं बंदच आहे. जे काम काय करताना दिसत नाहीत. सर्व गवत वाढले. ते पावसामुळे पण थांबवलेलं असेल काम आहे. आणि आलोय आपण आंबेवाडी नाका कोलाड इथे. हा इकडे गेला लेफ्ट साईडला रोह्याला आणि आपण जाणार सरळ मुंबई. आता मित्रांनो मध्ये मध्ये आम्हाला खराब रस्ता मिळत जाणार आहे आता असा. संगमेश्वर स्टेशनपासून ते आपल्याला जवळजवळ माणगावपर्यंत रस्ता मित्रांनो भरपूर चांगला आहे. आणि आता इंदापूर आता हे कोलाडपासून आता रस्ता आपल्याला असाच मिळणार आहे आता. खराब मध्ये मध्ये मिळेल चांगला. आमची माणसं इथे व्हिडिओ बघतायत. NH जाधव यांचा व्हिडिओ बघतायत इकडे मोबाईलमध्ये अपलोड केलेला व्हिडिओ. आणि समोर आला आपला कोकण रेल्वेचा रेल्वे क्रॉसिंग ब्रिज जो मुंबई गोवा हायवेच्या वरून गेलेला आहे. त्या बाजूनी आहे रस्ता. त्या बाजूनी रस्ते. चला बाबा ते रस्ता आपल्याला मिळाला आता चांगला. हां म्हणून तर काढलेत ते. हात दाखवा. अरे हात नाही ती गाडी गेली रे. बघा त्या लाल परीची अवस्था बघा काय अवस्था आहे. हा बघा केवढा आहे ते डोंगर. तेच ना फोडतात ती कातळ फोडतात ना काय माती नसेल तिथे झाड आहे. जोशी वडेवाले 2 किलोमीटर. चांगलं लहान भरून
त्या दोघी जणी काही येत नाही तिकडे, त्यांना झोपायला पाहिजे फक्त गाडीत, बाहेर उतरायला मागत नाही. आणि हॉटेल आहे इथे, हॉटेल रायगड पॅलेस. आम्ही काय चहा मागवले, मी जातो चहा पियाला. इकडे आमचे साडू बसले तिथे चहा पियाला. 2 कटिंग मागवल्यात आम्ही इकडे. ओके, हे 2 कटिंग मागवल्यात, एक मला आणि आमच्या साडवांना मागितले. मित्रांनो चहा प्यायला या, आपण चहा मागवले स्पेशल एकदम. किती पाणी पित आहे? पाणी तिकडे होतं ना आपलं. ते लोक यायलाच मागत नाहीत बघा, आळशी दोघे पण. जेवायला तेवढे उतरले खाली, आता उतरतच नाही. अजून मित्रांनो आम्हाला 5-6 तास तरी जातील आमच्या रिक्षाच्या स्पीडनुसार. आणि मुंबईमध्ये ट्रॅफिक भेटेल, त्याच्यामध्ये अजून आम्हाला अडकायला होणार आहे तिकडे जाऊन. आळशी आले तिथे, आळशी माणसं आली. खायला तेवढ्या उतरल्यात काहीतरी स्पेशल. तेव्हा इथे चिक्की आहे, हे आहे, बर्फी आहे, आंबावडी आहे, एवढं सर्व आहे. तुला काय पाहिजे? तिखट? हे बघ, हे तिखट आहे, हे घे. वेफर घे. हे अटकतं, मग चकली घे. चकली घे. घेतोय चकली, मी देतो पैसे. हा मध्ये आता समोरचा मला बोलला की मी लगेच पॅकेट मागे करतो. कुपलीवाली घ्यायचे, मी लगेच पॅकेट मागे करतो. कुपलीवाली घ्यायचे. मी खायचंच नाही तुमची, हे तुम्ही पसंत करणार. बस मी खायच नाही असलं. आणि तुम्हाला काय ते पकड असं, पकडा असं, शिका असं पकडायला. आम्हाला दाखवायचं, आपल्याला दिसत नाही ना. दिसत नाही. हे अजून काय ऋतू? एकच घेतलं? एकच. अजून काय आहे? हे वाटाणे फटाणे. वाटाणे घ्या जरा. वटाणे घ्या, वटाणे फुटाणे. एक अपनाला काय टाकतो? खाऊ आणलाय, गावचं खाऊ बोलायचं. NS हे घ्या, वटाणे हवे ग्रीन वाले. काय अपर्णाला? कायला? पंडूच्या दुकानाला. पंडू वाटाणे घ्या, टाइमपास सावध. हा घे वाटाणे. वाटाणे हे बरं, ते हिरवे हिरवे. हे नको. हा एकच. चला मित्रांनो, झालंय घेऊन आमची खरेदी. आता आम्ही चाललो. चला. हे अजून काहीतरी बघताय तिथे, मिठाई आहे. कशी आहे? कोण आहे ते माहित नाही. तिकडे कोण नाही काय? 20 रुपये घ्या. हे 30 रुपयाचं. हे कसं आहे? 120 रुपये. कमी नाही काय? हा, अच्छा. द्या, घे दीदी. हे घे 20 रुपये. 120 खायला घे. खायला पैसे खर्च होते. ते मावा बर्फी घेतली आम्ही लोकांनी आता खायला गाडीत. सेम आहे ना की? सेम आहे. दर कसली मावा असेल? मावा कसला असणार? कसली तरी असते डुप्लिकेट. मला नाही माहिती, मी 120च बोलला. तू अगं 120 बोलले. 120 बोलले. 120च सांगितलं. नाही, पाव किलो ती पाव. चला 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 निघूया आता.
झाले खरेदी थोडीफार आमची. आता जातो आम्ही. ही आमची रिक्षा आहे आणि या हॉटेलमध्ये आम्ही आता चहा पियालो. चला बाय बाय. पंडितच्या दुकानातली चना ते पुन्हा राईस वानर नाही ते त्यांच्यामुळे जे लावलेलं होतं पण शेवटी त्याच्यावर फूल टाकून येत आहेत. दिवसभराच्या प्रवासामध्ये मित्रांनो आता आम्हाला पनवेलमध्ये इथे पाऊस मिळाला आहे. पूर्ण रस्त्यामध्ये आम्हाला कुठेच नाही पाऊस. असं पनवेलमध्ये बघा पूर्ण चिखल झाले इकडे. चांगलाच पाऊस झाला आणि बरं झालं आता इथपर्यंत आलो तरी व्यवस्थित. आता पाऊस असता तर भरपूर त्रास झालेला असता आम्हाला. आणि रिक्षामध्ये पण पाणी आलं असतं. हे पालखी तर लावलीच म्हणजे आपल्या पकडून राहावं लागलं असतं त्यांना. आता गेला आता मगाशी होता जोरात पाऊस. आता रिमझिम रिमझिम पडतो इथे. आता आम्ही पोचलो इथे पंचमुखी हनुमान मंदिराच्या इकडे आता पोचू. ही रिक्षा बघा ती याची आहे इलेक्ट्रिक गोगो कंपनीची. ही न्यू लालपरी चालली आपल्या बाजूने इकडे कोळी तरतरी. न्यू लालपरी तासगावची लालपरी आहे. गाड्यांच्या टायरांची चिखल उडते मित्रांनो गाडीमध्ये आपल्या बारीक बारीक. मित्रांनो आम्ही पोचले आता सांताक्रूजला आणि आता ब्रिजवर आम्हाला ट्रॅफिक मिळाले. तेव्हा तिथे ट्रॅफिक आहे. तेवढा राऊंड मारून आम्हाला जायचं आहे बोरिवलीच्या दिशेला. आम्ही जाणार जोगेश्वरीला आणि खाली ट्रॅफिक बघा किती लागली होती हायवेला पण. एवढी ट्रॅफिक आहे. मग मग डबल ब्रिज आहे. ब्रिजवर ब्रिज आहे. ट्रॅफिक बघू शकता हायवेची किती आहे खाली. जोगेश्वरीला जायला आम्हाला वाटतं 1.5-2 तास जाईल ट्रॅफिकमध्ये. आता 7:30 वाजलेत आणि मी पोचलो आहे घरी. आता आंघोळ विंघोळ करून जरा फ्रेश होतो आणि माझा व्हिडिओ पण मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.